थोड्या काही क्षणामध्येच आपण वादविवाद स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. त्याआधी मी सर्व स्पर्धकांची नावं घेतो आणि त्यांनी पुढच्या रोमध्ये येऊन बसायचं आहे. वादविवाद स्पर्धेचा वर्ग आहे 5वा. त्याच्यामध्ये प्रेम टेंबे, आज्ञमान खान, श्रेयश नानोटकर समोर असतील. वर्ग 6वा चैतन्य काळे, युगेल डाहके, गुंजन मेश्राम, श्रावणी निकम, आर्यन ब्राह्मणे, साई खवले, यश नरंगे, तन्मय ठाकरे. त्याच्यानंतर वर्ग 8वी मधून आहे सायली पाटील, आरती गाठे, काजल चौरे. कृपया विनंती आहे की त्यांनी समोरच्या रूम मध्ये बसावं. वर्ग 8वा वैष्णवी तिवारी आणि डिंपल धरमपुर. या प्रत्येक स्पर्धकांना स्पर्धेचा वेळ जो आहे तो 3 मिनिटाचा आहे. त्यांच्या बाजू योग्य प्रकारे आणि सभ्य भाषेमध्ये मांडाव्यात ही विनंती आहे, सूचना आहे. बरोबर. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की स्टेजकडे यावं. आदरणीय प्रमुख पाहुणे म्हणून आज आपल्याला लाभलेले आहेत माननीय श्री सचिनजी काळे सर, क्षीरसागर सर. यांना विनंती करतो की त्यांनी मंचकाकडे यावे आणि स्थानापन्न व्हावं. आदरणीय सचिनजी काळे सर, आदरणीय मुख्याध्यापक श्री पोहरकर सर, वेळ नियंत्रक म्हणून आपल्या कार्यक्रमास लाभलेले श्री क्षीरसागर सर, यांना विनंती करतो त्यांनी मंचकावर यावं आणि स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी ठेवलेल्या सर्व मानवतावादी महामानवाच्या प्रतिमांना अभिवादन करतो. आजची आपली स्पर्धा आहे वादविवाद स्पर्धा. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून लाभलेले श्री सचिनजी काळे सर, सनराईज प्रायमरी स्कूल वरुड, यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री सौ गजभिये मॅडम यांना विनंती करतो की सरांचं स्वागत करावं. आदरणीय गजभिये मॅडम. या कार्यक्रमास लाभलेल्या आपल्या NTR कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका यामिनी बावने मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आदरणीय पोहरकर सर यांना सुद्धा विनंती आहे की कृपया स्टेजवर यावं. या मॅडम. आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेल्या NTR कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका श्री यामिनी बावने मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी आकोटकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. आपल्याला वेळ नियंत्रक म्हणून लाभलेले आदरणीय क्षीरसागर सर यांचं स्वागत करण्यासाठी आदरणीय टोमसे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन सरांचं स्वागत करावं. आदरणीय पोहरकर सर, आमचे सहकारी वृंद श्री पाटील सर यांना विनंती करतो की सरांचं स्वागत करण्यासाठी पुढे यावं. विद्यार्थी मित्रांनो, वाद वि म्हणजे विरुद्ध आणि वाद म्हणजे पुन्हा एक विचार, म्हणजे एक विचार दुसरी बाजू त्याचा दुसरा विचार असा त्याचा अर्थ आहे. वादविवाद म्हणजे फक्त भांडणे किंवा वाद नसून तर विचारांची देवाणघेवाण होय.
मतभिन्नतेचा सन्मान होय आणि सत्याच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न होईल. या स्पर्धेमुळे आपले विद्यार्थी फक्त बोलायला नाही तर विचार करायला सुद्धा, ऐकायला आणि सभ्यपणे आपले विचार मांडायला शिकतील. हीच उपक्रमाची भूमिका असेल. आपला वादविवाद स्पर्धेचा आजचा विषय आहे की जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त महत्वाची, योग्य की अयोग्य. शिस्त आपल्याला दिशा तर देते, स्वातंत्र्य आपल्याला उंची देते. या दोन्हीचा योग्य समतोल साधणे हेच खऱ्या अर्थाने यशाचे गमक आहे. आजचा हा क्षण केवळ एक स्पर्धा नाही, विचारांना शब्द देण्याचा, शब्दांना दिशा देण्याचा आणि दिशेला संस्कार देण्याचा उत्सव आहे. कारण ज्या शाळेमध्ये विचार मोकळेपणाने मांडले जातात त्या शाळेमध्ये खरे नागरिक घडतात. वादविवाद म्हणजे जिंकणे किंवा हरणे नव्हे तर मतभिन्नतेतून समज वाढविणे, ऐकण्याची संस्कृती जोपासणे आणि सत्याच्या अधिक जवळ जाणे होय. आज आपण ज्या विषयावर मंथन करणार आहोत तो विषय विद्यार्थी जीवनापर्यंत मर्यादित न राहता तो संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा, दिशा देणारा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या विषयाला जास्त वेळ न दौडता मी असं म्हणजे विनंती करतो की आज आपल्या वादविवाद स्पर्धेला सुरुवात करूया. यासाठी पहिलं नाव वादविवाद स्पर्धेसाठी वर्ग 8 मधून येत आहे सायली पाटील आणि तिची बाजू आहे योग्य. दिलेला आहे. तुम्हाला 3 मिनिटांमध्ये आपली बाजू मांडायची आहे प्रकर्षाने. शुभेच्छा. नमस्कार, मी कुमारी सायली सागर पाटील, इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. मी यशासाठी शिस्त योग्य या बाजूने बोलणार आहे. यश मिळवण्याचे स्वप्न प्रत्येकाच्या मनात असते, परंतु केवळ स्वप्न पाहिल्याने यश प्राप्त होत नाही, तर ते सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला शिस्त फार महत्वाची आहे. शिस्त ही यश मिळवण्याची गुरुकिल्ली आहे. आपण सर्वांनी त्याच्या प्रत्येक विचाराला टाळ्यांच्या रूपाने दाद द्यावी ही विनंती करतो. यश ही गुरुकिल्ली आहे असं तिचं म्हणणं आहे. त्याच्यासाठी शिस्त महत्वाची आहे असं तिचं म्हणणं आहे. शिस्त म्हणजे नियमांचे पालन करणे. शिस्त म्हणजे नियमांचे पालन करणे, वेळेचे उपयोजन करणे म्हणजे खरी शिस्त होय. आपण पाहतो की जे लोक आयुष्यात मोठे यश मिळवतात, जसे खेळाडू, शास्त्रज्ञ, विद्यार्थी किंवा उद्योजक, यांच्या यशामागे कठोर मेहनतीसोबत शिस्त असते. वेळेवर उठणे आणि ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणे आणि अपयश आल्यावरही हार न मानणे म्हणजे खरी शिस्त होय. शिस्त नसल्यास मेहनत दिशाहीन होते. विद्यार्थी जीवनात शिस्त फार महत्वाची आहे. वेळेवर अभ्यास करणे, गृहपाठ पूर्ण करणे, शिक्षकांचा आदर करणे हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्य घडवू शकते. महात्मा गांधी म्हणायचे, स्वतःवर नियंत्रण ठेवणारा माणूसच खरा बलवान असतो. शिस्त आपल्याला स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकवते आणि यशाच्या मार्गावर ठामपणे चालायला शिकवते. शिस्त हा यशाचा खरा पाया आहे. जसा शिस्त हा यशाचे दरवाजे उघडे करून देतो, तसंच जर आपण शिस्त पाळली नाही तर आपण यशाच्या मागे कितीही धावलो तरी आपल्याला यश प्राप्त होणार नाही. धन्यवाद. छान. आज या मंचावरून फक्त भाषण नाही तर त्यांचं एक विचारांची मशाल पेटवणार आहेत. यानंतर दुसऱ्या बाजूची मशाल पेटवण्यासाठी वर्ग 8वीची विद्यार्थिनी वैष्णवी तिवारीला मी आमंत्रित करतो. वैष्णवी तिवारी. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी विचार पटल्यानंतर टाळ्यांच्या गडगडाटासह त्यांचं प्रोत्साहन वाढवावं. अध्यक्ष महोदय, माननीय परीक्षक आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो,
नमस्कार, माझे नाव कुमारी वैष्णवी रुपेश तिवारी. मी वर्ग 8वीत शिकते. आज मी जीवनात यशासाठी शिस्त हे आवश्यक आहे या विधानाच्या विरोधी बाजूने बोलणार आहे, म्हणजेच अयोग्य बाजूने बोलणार आहे. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की जीवनात शिस्त हे अत्यंत आवश्यक आहे, परंतु ही धारणा प्रत्येक वेळी खरी ठरत नाही. काही वेळा शिस्तीपेक्षा स्वातंत्र्य, सर्जनशीलता, लवचिकता आणि परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता महत्त्वाची असते. प्रत्यक्षात पाहिले तर यशाचे खरे गमक हे कौशल्य, मेहनत, आत्मविश्वास, संधी आणि धाडस यात दडलेले आहे. इतिहास पाहिला तर अनेक यशस्वी व्यक्ती शिस्त न पाडून सुद्धा यशाच्या शिखरावर पोहोचले आहे. काही कलाकार, उद्योजक आणि खेळाडू यांनी ठराविक वेळापत्रक न पाळता आणि स्वतःच्या आवडीप्रमाणे काम करून वेळेचा भान न ठेवता यशाच्या शिखरावर पोहोचले आहे. जसे लिओनार्दो दा विंची, अल्बर्ट आइन्स्टाईन, स्टीव्ह जॉब्स, पाब्लो पिकासो इत्यादी. या महान व्यक्तींनी पारंपरिक शिस्तीशिवाय यश प्राप्त केले आहे. तसेच अनेक लोक शिस्तबद्ध असतात तरीही ते यश प्राप्त करू शकत नाही. आणि या उलट काही लोक संधीचा योग्य वापर, नेटवर्किंग, आत्मविश्वास यामुळे पुढे जातात. शिस्त म्हणजे नियमांमध्ये अडकून राहणे होय. प्रत्येक माणसाची आवड, क्षमता आणि विचारशक्ती वेगळी असते. जर आपण म्हटले की सगळ्यांना एकाच शिस्तीच्या चौकटीत बसवले तर त्यांची अनेकांची नवीन कल्पना आणि प्रतिभा आपण पाहू नाही शकत. तसेच कधी कधी माणूस अतिशिस्तीमुळे ताणतणावात येतो. ठरलेल्या वेळा, नियम आणि दबाव यांच्यामुळे सर्जनशीलतेचा विचार करणे कठीण होते. आणि या उलट मोकळेपणा, लवचिकता यामुळे आपण अपयशातून शिकतो, नवीन मार्ग शोधतो आणि त्याला अधिक चांगल्या प्रकारे घडवतो. अनेक वेळा शिस्त नसतानाही आपण आवड, मेहनत आणि संधीचा योग्य वापर करून यश प्राप्त करू शकतो. अनेक पालक आपल्या लेकरांवर अतिशिस्त टाकतात, त्यामुळे ते मुलं आपल्या पालकांशी दूर होत जातात. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल की शिस्त हे जीवनासाठी उपयुक्त असू शकते पण अनिवार्य नाही आणि व्यक्तीला त्यांचा यशाचा मार्ग शोधण्यासाठी स्वतःलाच अधिकार आहे. धन्यवाद. भाष्य केलेला आहे. यानंतर वर्ग 7वीचा विद्यार्थी आर्यन ब्राह्मणे योग्य या दिशेने तो येणार आहे. आपलं मत मांडावं. आर्यन ब्राह्मणे, वर्ग 7वा. सन्माननीय प्रमुख पाहुणे आणि आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मैत्रिणींनो, माझे नाव आर्यन गोपाळराव ब्राह्मणे. मी आज आपल्यासमोर यशासाठी शिस्त योग्य या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे. तर मित्रांनो, यश म्हणजे केवळ पैसा, पद आणि प्रसिद्धी नव्हे, तर जीवनातील समाधान, आत्मविश्वास आणि स्वतःवर केलेले नियंत्रण होय. पण हे यश सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी जे सर्वात महत्त्वाचे साधन आहे ते म्हणजे शिस्त. विद्यार्थी मित्रांनो, शिस्त म्हणजे वेळेचे पालन करणे, वेळेचं भान ठेवणे, नियमांचं पालन करणे, स्वतःवर नियंत्रण ठेवणे, ते म्हणजे शिस्त. स्वतःवर नियंत्रण ठेवणे ते म्हणजे शिस्त. आणि म्हणूनच आपल्याला जर खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या आयुष्यात आपल्याला शिस्तीला अविभाज्य भाग बनवले पाहिजे. आणि आता वैष्णवी दीदीने म्हटलं आपल्याला की अतिशिस्त आपल्याला टाकल्यावर आपले वडील आपल्यावर अतिशिस्त टाकतात, म्हणून आपल्याला काही करता येत नाही. पण आपण जर फक्त शिस्त केली आणि अतिशिस्त म्हणजे काय तर पहिली शिस्त. आता आपल्या शिक्षकाने एखादा प्रकल्प दिला
आणि तो म्हणजे आपण आपली परीक्षा आहे आणि आपण त्याचा पूर्ण वेळेवर अभ्यास करू राहिलो, त्याचा आपण अभ्यास करत आहोत आणि आपण ते परीक्षामध्ये पास होण्याकरिता आपण खूप प्रयत्न करत आहोत, ती म्हणजे शिस्त. आणि जर आपल्यामध्ये शिस्तच नसली तर किती हुशार विद्यार्थी त्या परीक्षेत यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून यशस्वी होण्याकरिता शिस्त महत्वाची आहे. पण आता दीदीने म्हटले की हर वेळेस फक्त शिस्तच महत्वाची आहे नाही, पण आम्ही असं म्हटलंच नाही की हर वेळेस शिस्त म्हणजे फक्त शिस्तच महत्वाची आहे. आपला जो विषय आहे तो आहे यशासाठी शिस्त महत्वाची आहे का. आम्ही फक्त म्हटलंय हो आहे, फक्त असं नाही म्हटलंय आम्ही की फक्त शिस्तच महत्वाची आहे. म्हणून आपल्याला हर वेळेस शिस्त महत्वाची आहे नाही, म्हणून यशासाठी शिस्त महत्वाची आहे. सगळेच गोष्टी महत्वाच्या आहे, पण शिस्त सुद्धा महत्वाची आहे. धन्यवाद. कोणासाठी शिस्त. आता यानंतर यशाचीच बाजू घेऊन येत आहे अरमान खान, वर्ग 5वा अरमान खान. योग्य तर आपण दरवेळेस शिस्त पालन करू शकत नाही, तर कायच्यासाठी आपण शिस्त पाळू शकत नाही, तर आपण जे काम शिस्तानं होते ते करायचं, ते नाही होत असेल तर आपलं कोणीच काम शिस्तानं होत नाही. आणि आपल्याला शिस्त पाळणं हे गरजेचे आहे. आणि जर आपण शिस्तानं अभ्यास केला नाही तर आपण कुठूनही यश प्राप्त करू शकत नाही. म्हणून आपण कुठं काही शिस्ते पाळू शकतो आणि कुठं शिस्ते महत्वाचे आहे नाही. जसं की आपण शिस्तानं काही काम करू शकतो आणि कोणी काम करू शकत नाही. छान प्रयत्न. यानंतर योग्यच बाजू बेशराम हिला. नमस्कार, माझे नाव कुमारी गुंजन सुरेश बेशराम. मी इयत्ता 6व्या वर्गाची विद्यार्थी. सन्माननीय परीक्षक, व्यासपीठ आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, एका प्रसिद्ध विचारवंतांनी म्हटले आहे की शिस्त म्हणजे आपण काय आहोत आणि आपल्याला काय बनायचे आहे यातील फूल होय. आज मी जीवनात यशासाठी शिस्त महत्वाची या विषयाच्या योग्य बाजूने माझे विचार मांडणार आहे. शिस्तबद्ध व्यक्ती वेळेचा योग्य वापर करतो. वेळ कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे जो वेळेचे पालन करतो तोच प्रगती करतो. यश हे एका दिवसात मिळत नाही. शिस्त असेल तरच आपण एखाद्या कामात सातत्य ठेवू शकतो, ज्यामुळे ध्येय साध्य करणे सोपे जाते. आता शिस्त म्हणजे काय? शिस्त म्हणजे केवळ नियमांचे पालन नव्हे तर स्वतःवर असलेले नियंत्रण. जेव्हा आपण सकाळी वेळेवर उठतो, वेळेवर अभ्यास करतो, तेव्हा आपण यशाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत असतो. मित्रांनो, निसर्गाकडे पहा. सूर्य रोज वेळेवर उगवतो. ऋतुचक्र शिस्तीत चालते. जर निसर्गाने आपली शिस्त सोडली तर काय होईल? हाहाकार माजेल. मग मानवी जीवन शिस्तीशिवाय यशस्वी कसे होऊ शकेल? अनेकदा लोक म्हणतात की बुद्धिमत्ता महत्वाची आहे, पण लक्षात ठेवा, शिस्त नसलेली बुद्धिमत्ता म्हणजे लगाम नसलेला घोडा होय, जो धावतो तर खूप पण ध्येयापर्यंत पोहोचत नाही. माझे प्रतिपक्षी कदाचित म्हणतील की शिस्तीमुळे स्वातंत्र्य जाते, पण मला त्यांना हे विचारायचे आहे की सीमेवरचा सैनिक जर शिस्त पाळणार नाही तर आपण इथे सुरक्षित राहू शकू का? स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी सुद्धा शिस्तीचीच गरज असते. धन्यवाद. शर्मिष्ठा कडू हिला विनंती करतो की तुम्ही स्टेज करूया. ती योग्य बाजूने आपले मत मांडणार आहे. शर्मिष्ठा कडू. नमस्कार, मी कुमारी शर्मिष्ठा नितीन कडू. आज कशी या विषयावर मी माझे मत मांडणार आहे. जीवनात शिस्त म्हणजेच
यशस्वी होण्याचा पाया आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शिस्त एक चांगले नागरिक बनण्यासाठी मदत करते. प्रत्येक यशस्वी माणसाला शिस्त महत्त्वाची असते आणि ती शिस्त म्हणजे त्याने स्वतःला लावून घेतलेली शिस्त. निसर्ग शिस्तीने सर्व गोष्टी धरून ठेवतो. सूर्य, चंद्र, तारे आणि ऋतुचक्र हे म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण. आज आपला हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडत आहे. त्याच्या मागे सुद्धा शिस्त खूप महत्त्वाची आहे. आपण नेहमी रस्त्याच्या डाव्या साईडनी चालतो. जर आपण असं केलं नाही तर अपघाताची शक्यता खूप जास्त असते आणि आपण आपल्या ठराविक जागी सुद्धा पोहोचू शकणार नाही. धन्यवाद. अतिशय छान. यानंतर अयोग माहिती दीपक स्टेजवर यावं. आदरणीय महोदय, माननीय परीक्षक व माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव कुमारी डिंपल महेश त्रमटोक, वर्ग 8वीची विद्यार्थी. आज मी जीवनात यशासाठी शिस्त महत्त्वाची या विषयावर अयोग्य बाजूने माझे विचार मांडणार आहे. काही पालक आपल्या विद्यार्थ्यांना लहान वयातच शिस्त पाळायला लावतात. त्यामुळे ते मोठे झाल्यानंतर त्यांच्याशी लांब जाऊ शकतात किंवा त्यांचे मानसिक आरोग्य बिघडू शकतात. काही व्यक्ती शिस्तीनुसार आपल्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलू शकत नाही. उदाहरणार्थ, शिस्त ही मिठासारखी असावी, कारण जेव्हा जेवणात मीठ ही चवेपुरतंच असावे, ते जास्त झाले तर ते जेवण कडू लागते. त्याचप्रमाणे शिस्त ही मर्यादितच असावी. जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त शिस्तच महत्त्वाची नाही, तर मेहनत, जिद्द असणे सुद्धा आवश्यक आहे. ज्यात अतिशिस्तामुळे माणसाचे आरोग्य बिघडू शकते किंवा त्याची चिडचिडपणा वाढते. तो परिस्थितीनुसार आपला स्वतःचा निर्णय बदलू शकत नाही. तो शिस्तीच्या परिसरात बांधून असतो. धन्यवाद. छान. यानंतर योग्य बाजू मांडण्यासाठी मी वर्ग 8वीची विद्यार्थिनी काजल चौरे, आरती गाठे,
यशस ये. आरती कर. नमस्कार, मी कुमारी आरती किशोर गाठे, वर्ग 8वीची विद्यार्थिनी. यशासाठी शिस्त महत्त्वाची. मी योग्य बाजूने बोलणार आहे. यशासाठी शिस्त अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ती तुम्हाला उद्दिष्टे ठरवून त्यावर लक्ष केंद्रित करण्यास आणि सातत्याने प्रयत्न करण्यास मदत करते आणि वेळेचा उपयोग करण्यास मदत करते. जेव्हा व्यक्ती शिस्तीत राहून प्रत्येक कामे करतो तेव्हा त्याचे आत्मविश्वास वाढते आणि पुढे जाण्यास मदत करते. समस्या सोडविणे, गंभीर विचार करणे आणि भावनिक बुद्धिमत्ता यांसारखी कौशल्ये यशासाठी आवश्यक आहे. नाही तर सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिस्त हा यशाचा पाया मानला जातो. जीवनात यशस्वी वाटचाल करण्यासाठी शिस्त अत्यंत महत्त्वाची आहे. जाता जाता थोडक्यात एवढंच म्हणते की शिस्त स्वतःवर घातलेले बंधन नसून ते स्वतःला घडवण्याचे साधन आहे. उदाहरणार्थ, सुकाणीशिवाय जहाज भरकटते, त्याचप्रमाणे शिस्तीविना मानवी जीवनात शिस्त महत्त्वाची आहे. धन्यवाद. छान. यानंतर वर्ग 4 मधून राम काळे, कृष्णाली पाटील. वर्ग 4 कृष्णाली पाटील योग्य बाजूने. प्रियल वानखेडे, प्रेम टेंबे, वर्ग 4 5वा. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव प्रेम दिनेश टेंबे. मी वर्ग 5वीत शिकतो. मी योग्य बाजूकडून बोलणार आहे. मित्रांनो, शिस्त ही साखळी नसून यशाकडे नेणारी शिडी आहे. शिस्त जीवन कठीण करत नाही, तर ते सोपे आणि यशस्वी बनवते. म्हणूनच मी ठामपणे सांगू इच्छितो की जीवनात यशासाठी शिस्त अत्यंत महत्त्वाची आहे. धन्यवाद. आता आपल्याला शिस्त स्पष्ट होते की शिस्त नसल्यास यश फक्त स्वप्न राहते. यानंतर योग्य बाजूने मत मांडण्यासाठी येत आहे पल्लवी देशमुख, वर्ग 4. नमस्कार, मी कुमारी पल्लवी हेमंत देशमुख. मी आता 4थ्या अ मध्ये शिकते. मी आज तुम्हाला यश महत्त्वाचं आहे याच्यासाठी माझं मत मांडणार आहे. शिस्त म्हणजे
शिस्त म्हणजे यशाचा पाया आणि आयुष्यातला यशाचा पाया आणि आयुष्याला दिशा देणारी शक्ती. शिस्तीमुळे वेळेचं महत्त्व कळते, जबाबदारीची जाणीव निर्माण होते आणि जीवनात सातत्य येतं. यशस्वी माणसामागे असतो तो शिस्तीबद्ध दिनक्रम आणि सप्त ध्येय. शिस्त म्हणजे शक्ती नव्हे तर स्वतःवरचा ताबा आणि आत्मनियंत्रण. शिस्त असली की अपयशातही संयम राखता येतो आणि यशातही नम्र राहता येतं. विद्यार्थी असो की नेता, खेळाडू असो की शिल्पकार, प्रत्येक क्षेत्रात शिस्त हीच खरी ओळख घडते. शिस्त ही यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणून स्वप्न मोठं ठेवा, पण रोजच्या शिस्तीत चालत राहा. यश नक्कीच तुमच्या पावलांशी येईल. धन्यवाद. अतिशय छान. मित्रांनो, आपण ऐकले की शिस्त ही यशाची खरी गुरुकिल्ली आहे. यानंतर योग्य बाजूने मत मांडण्यासाठी येत आहे तन्मयी ठाकरे, वर्ग 7वा. माननीय परीक्षक, आदरणीय शिक्षक व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज मी माझ्या या विषयाकडून बोलण्यास आलो आहे की जीवनात यशासाठी शिस्त योग्य. शिस्त हे एक शब्द नसून जीवनाला नवी दिशा देणारा एक शक्ती आहे. अनुशासन, शिस्त याचा अर्थ असा नियमांचे पालन करणे, वेळेचा सदुपयोग करणे, आपले सर्व काम प्रामाणिकपणे करणे. आणि वैष्णवी दीदीने जसे म्हटले आहे की लिओनार्डो दा विंचीने अशिस्तीने काम केले आहे का? त्यांनी मोनालिसा पेंटिंग बनवली, तर ते अशिस्तीने बनवली की शिस्तीने बनवली? धन्यवाद. यानंतर वर्ग 5वा श्रेयस नारोटकर, योग्य बाजू. नमस्कार कार्यकर्ते, माझे नाव श्रेयस नारोटकर. मी आता 5व्या वर्गाचा विद्यार्थी. आज इथे वादविवाद या स्पर्धेचे नियोजन केले आहे. वादविवाद या स्पर्धेचे विषय आहे की जीवनात शिस्त महत्त्वाची आहे की नाही. वेळेचे नियोजन, शिकण्याची तयारी, अडचणीवर मात करण्याची जिद्द आणि आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. तसे यशासाठी वयस्कता प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. म्हणून जीवनात यशासाठी शिस्त महत्त्वाची. धन्यवाद. छान मत. आजच्या चर्चेत हे दिसतंय की शिस्त नसल्यास यशाची गाठ खूप कठीण आहे. यानंतर वर्ग 6वीची विद्यार्थिनी अयोग्य मत मांडण्यासाठी श्रावणी निकम.
नमस्कार बालमित्रांनो, आज वादविवाद स्पर्धा. जीवनात यशासाठी शिस्त हवी की नको, योग्य की अयोग्य यावर मी अयोग्य या बाजूस बोलणार आहे. जीवनात यशासाठी शिस्त नाही तर शिक्षण महत्त्वाचं आहे. शिस्त म्हणजे काय तर आपण त्या गोष्टीचं पालन करतो. मला सांगा, कोणत्या गोष्टीचं पालन नाही केलं तर काही होणार आहे का? आता जे आपल्यासमोर योग्य बाजूने बोलले, मी त्यांना सांगू इच्छिते, फक्त शिस्त पालन करणारा व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही तर इतर व्यक्तीही पुढे जाऊ शकतात. यश हा केवळ ठराविक नियम पाळण्याचा पाया नसून तर तो आपल्या आवड आणि कष्टांवरही अवलंबून असतो. मानवाच्या आयुष्यात प्रेरणा आणि शिस्त ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, कारण प्रेरणा माणसाला सुरुवात करायला लावत नाही आणि शिस्त माणसाला शेवटपर्यंत टिकू देत नाही. शिस्त ही शेवटच्या उद्दिष्टांपर्यंत कृती करण्यास लावत नाही. धन्यवाद. शिस्तीपेक्षा परिस्थिती आणि प्रयत्न यांनाही महत्त्व आहे. यशासाठी स्वातंत्र्य, सृजनशीलता आणि धाडस महत्त्वाचे आहे, असे मत तिने मांडलेले आहे. यानंतर योग्य बाजू मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो कृष्णाली पाटील. चैतन्य कोहळे, वर्ग 6वा, चैतन्य कोहळे. आदरणीय व्यासपीठ शिक्षक वृंद, माझ्या मित्रमैत्रिणी, मी आज जीवनात यशासाठी शिस्त महत्त्वाची आहे या विषयाच्या योग्य बाजूने बोलत आहे. शिस्त म्हणजे यशाचा पाया आणि आयुष्याला दिशा देणारी शक्ती. शिस्तीमुळे वेळेचे योग्य नियोजन होते, जबाबदारीची जाणीव होते आणि जीवनात सातत्य येते. शिस्त म्हणजे सक्ती नव्हे तर स्वतःवरचा ताबा आणि आत्मनियंत्रण. विद्यार्थी असो की नेता, खेळाडू असो की शिल्पकार, प्रत्येक क्षेत्रात शिस्त हीच ओळख घडवते. शिस्तीचे फायदे बघायला गेलो तर शिस्तीमुळे यश मिळते, चांगल्या सवयी लागतात, आत्मविश्वास वाढतो आणि नियमबद्ध जीवनामुळे गोंधळ व ताणतणाव कमी होतो. तसेच चारित्र्य घडते. शिस्त माणसांना प्रामाणिक बनवते व शिस्त चांगले संस्कार देते. म्हणून शिस्त आहे यशाची शान, घडवते माणसाला महान. वेळेची किंमत जो ओळखतो तोच यशाचे शिखर गाठतो, सचिन तेंडुलकर सारखा गॉड, क्रिकेटरचा देवता, गॉड ऑफ क्रिकेट शिस्तीमुळेच बनू शकला. सावित्री, अब्दुल कलामांसारखे वैज्ञानिक, मिसाईल मॅन ऑफ इंडिया शिस्तीमुळेच बनू शकले. तसेच जिजाऊचा शिवबा, छत्रपती व जाणता राजा शिस्तीमुळेच बनू शकला. स्वामी विवेकानंदांसारखे थोर विचार आपल्याला शिस्तीमुळेच मिळाले. तसेच शाहरुख खान जो बॉलिवूड इंडस्ट्रीचा बादशाह आहे, तोही आपल्याला शिस्तीमुळेच मिळाला. तसेच महाभारतातील अर्जुनापासून तर आताच्या कल्पना चावला, पी.व्ही. सिंधू, अमिताभ बच्चन असे हजारो उदाहरणं आहेत जे शिस्तीमुळे महान बनले. धन्यवाद. वादविवाद म्हणजे सहमती नव्हे तर विचारांची देवाणघेवाण. इथे या आपल्या 2 मतावरून दिसते. यानंतर आपल्यासाठी येत आहे हिमानी पोहरकर, योग्य मत. हिमानी पोहरकर, वर्ग 4, प्रेझेंट आहे. यश नरंगे, अयोग्य मत. यश नरंगे, वर्ग 7वा, अयोग्य. मी वर्ग 7वी मध्ये शिकतो.
आज मी अयोग्य या बाजूवर माझे विचार मांडणार आहे. सर्वसाधारणपणे जीवनात यश मिळवण्यासाठी शिस्त हे अत्यंत आवश्यक आहे, पण मी या मताशी असहमत आहोत. कारण अनेक वेळी अतिशिस्त माणसाच्या सर्जनशीलतेवर, स्वातंत्र्यावर आणि नैसर्गिक क्षमतांवर ते बंधन आणते. शिस्त म्हणजे ठराविक चौकट्यात राहणे. पण काही लोक यश मिळवण्यासाठी चौकट्या बाहेर विचार करत असतात. थॉमस एडिसन, आईन्स्टाईन, सचिन तेंडुलकर जर यांनी कठोर शिस्त पाळली असती तर त्यांना कदाचित इतके मोठे यश मिळालेले नसते. म्हणून मी एवढेच म्हणू इच्छितो की जीवनात यश मिळवण्यासाठी शिस्तीपेक्षा स्वातंत्र्य आणि स्वतःवर विश्वास हे अधिक आवश्यक आहे. थँक्यू. पार्थ नेवारे, यानंतर पार्थ नेवारे आहेत सर्व विद्यार्थी. या ठिकाणी सर्व स्पर्धक संपलेले आहेत. ज्या स्पर्धकांना आपल्या प्रतिस्पर्धी मित्रांचे मत फोडायचे असेल त्यांनी विचार मंचकावर यावे. त्यांच्यासाठी 1 मिनिटाचा वेळ असेल. स्वतःचं नाव, वर्ग सांगायचा आहे आणि तिथून आपला टाइम स्टार्ट होईल आणि स्पर्धकाचे मत फोडायचे तुम्हाला आहे. त्यांच्यासाठी 1 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी समोर यावं. मत फोडण्यासाठी स्पर्धकांना कोण तयार आहे? सायली पाटील प्रथमतः येत आहे. सायली पाटील. जसं आपल्याला श्रावणीने म्हटलं की शिस्तीपेक्षा यशासाठी शिक्षण महत्वाचं आहे, परंतु आपण शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतो आणि शिक्षण घेत असताना पण आपल्याला अनेक शिस्ती पाळाव्या लागतात. जसे शाळेत वेळेवर येणे आणि इत्यादी शिस्त आपल्याला पाळाव्या लागतात. म्हणजेच आपल्याला शिक्षण आणि शिस्त दोन्ही महत्वाचे आहे. आर्यन ब्राह्मणे, वर्ग 7वा. माझे नाव आर्यन गोपालराव ब्राह्मणे. आता मला जे पण अयोग्य बाजूने बोलले त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. आता हे आपली गॅदरिंग जे चालू आहे त्यामध्ये सर्वांचे त्यांचे नम्रता आले असून कायच्यात ना कायच्यात धावणे, लंगडी या सर्वात नंबर आले असेल. आता मला त्यांना हे विचारायचे आहे की त्यांनी जे त्या परीक्षेत जो नंबर आणला तो शिस्त पाळून आणला की बिना शिस्त पाळून आणला? त्यांनी शिस्त पाळूनच आणला असं. आता सर्व मंडळी सचिन तेंडुलकर हे क्रिकेटर यांनी शिस्त पाळली नाही. आता ते जेव्हा प्रॅक्टिस करायला जायचे तेव्हा ते एका ठराविक वेळेलाच जायचे. हे शिस्त. आणि तुम्ही म्हणून राहिले की स्वतःच्या मनाने निर्णय घ्यायचे. पण आता सर्व त्यांना जे क्रिकेट खेळते ते त्यांना कोणी ना कोणी शिकवलेच असेल. बिना शिकवल्याचे त्यांना खेळता येत नव्हतं. आणि ते सगळे क्रिकेटर एवढी इंग्लिश बोलतात, त्यांनी ते शिकलेच असेल आणि त्यांनी शिस्त पाळलीच असेल. आता श्रावणी म्हणे की शिस्त हर वेळेस महत्वाची राहत नाही. पण आता कोणी बाहेर गावी राहतात. आता ते बाहेर गावी राहतात, त्यांची व्हॅन असते. त्यांची व्हॅन एका ठराविक वेळेलाच येते त्यांना घ्यायला. त्यांनी जर ते मोडून कोणत्याही टायमाला त्यांच्या मतानं जर निर्णय घेतला आणि कधीचाही आले तर त्यांना कोणाला माहित होईल की व्हॅन कधी येते? ते मग ते व्हॅनवाले काका त्यांच्या निर्णयाने होणार आहे.
ते सगळं त्यांच्या निर्णयाने होते. आणि मी तुम्हाला पहिले सुद्धा सांगितली की फक्त शिस्तच महत्वाची नाही आहे, त्यामध्ये सर्व गोष्टी येतात. म्हणून यशासाठी शिस्त महत्वाची आहे, पण फक्त शिस्तच महत्वाची नाही, सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. धन्यवाद. बोलले पण त्यांचे बोलणे म्हणजे पाण्यात मारलेली लाठी होय. मला त्यांना एकच विचारायचे आहे की शिस्त नसेल तर या जगाचा डोलारा एक दिवस तरी टिकेल का? आज शाळेत शिस्त आहे म्हणून शिक्षण आहे. कदाचित माझ्या मित्रांना असं वाटतंय की शिस्त म्हणजे मजा मारणं बंद करणं, पण त्यांना हे माहित नाही की शिस्त म्हणजे स्वतःवर केलेलं राज्य असतं आणि जो स्वतःवर राज्य करू शकत नाही तो जगावर राज्य करण्याची स्वप्ने कशी काय पाहू शकता? तुमचं आजचं फ्रीडम उद्याच्या फेल्युअरचं कारण ठरेल हे विसरू नका. धन्यवाद. सर्वप्रथम मी माझ्या ज्यांनी पण योग्य बाजूने त्यांचे मत मांडले त्यांच्यासाठी हे बोलू इच्छिते की माझे नाव वैष्णवी रुपेश तिवारी, वर्ग 8वा. त्यांच्यासाठी मी हे बोलू इच्छिते की जगात सर्वात प्रसिद्ध हे जापान आणि रशियासारखे देश आहेत. तिथल्या शाळेत त्यांच्या मुलांना ॲडमिशन दिल्यावर ते त्यांच्या प्लेग्राऊंडवर त्यांना खेळू देतात, झोपू देतात आणि त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना काम करू देतात. पण आपल्या भारतात पाहिले तर मुलांना हाताची घडी करून राहा, तोंडावर बोट ठेवा, शांत बसा अशा प्रकारे बोलतात. जर शिस्तच पाहिली तर आपल्या भारतात खूप शिस्त आहे. मग आपला भारत जगात पहिल्या नंबरवर का बरं नाही आहे? आणि तन्मय, मी तुला हे गोष्ट सांगू इच्छिते की तू मला म्हटलं लिओनार्दो दा विंची यांनी कोणत्या प्रकारची शिस्त पाळली. तर लिओनार्दो दा विंची यांनी वेळेचा भान जर ठेवला असता मोनालिसा पेंटिंग काढताना तर त्यांची आज पेंटिंग ही पूर्ण झाली असती का? आणि आर्यन, तुझ्या मताने की जर आम्ही शिस्त पाळून वेळेचा भान ठेवता झोपलो आणि परीक्षा आमची त्याच्याच नंतरच्या दिवशी राहिली तर आम्ही ते परीक्षा चांगल्याने देऊ शकेल का? आमचा जर अभ्यास नसेल झाला तर? धन्यवाद. छान. नंतर अजून कोणाला मत मांडायचे, मत खोडायचे आहे? माझे नाव आर्यन गोपालराव ब्राह्मणे. तर मला आता सर्वांनी म्हटलं अतिशिस्त कधी ना कधी त्यांना अतिशिस्त कामाची नाही. अतिशिस्ताचं आपल्याला आपले वडील आई वडील अतिशिस्ताच्या बंधनात टाकते. पण मला एक गोष्ट सांगायची आहे की शिस्त आता असा सुविचार आहे की शिस्त व यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे जो असा व्यक्ती जो शिस्तबद्ध राहतो, वेळेचं भान ठेवतो, वेळेचं भान ठेवतो, नियमांचं पालन करतो आणि आपले सातत्याने प्रयत्न करत असतो, हे म्हणजे शिस्त. आणि असं जर आपण वेळेचं भान ठेवलं, नियम पाळलेच, अभ्यास, आता परीक्षेचं वैष्णवी दिदीने म्हटलं की आम्ही जर वेळेचं भान ठेवलं आणि आम्ही जर वेळेवरच झोपलो तर आम्ही कसे पास होऊ? तर आपण अर्धा तासही भेटला आपल्याला अभ्यास करायला तर त्यामध्ये आपण जेवढा पाहिजे तेवढा अभ्यास करू शकतो. फक्त आपल्याला मन लावून अभ्यासाची गरज असते. आपण तसा जर मनच नाही लावलं त्या अभ्यासात आणि आपण पूर्ण दिवसभर अभ्यास केला तर आपला यश आपल्याला मिळतच नाही. आपण जर शिस्त पाळली तर आपल्या शिस्त पाळली तर यश आपोआप आपल्या पावलांशी येते. आता मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता यशाची जो यशाचा दरवाजा आहे ते यशाच्या दरवाजाची किल्ली म्हणजे शिस्त आणि त्याच दरवाजाचं कुलूप जे आहे ते म्हणजे अतिशिस्त. म्हणून शिस्तच यशासाठी शिस्त ही खूप महत्वाची, अत्यंत महत्वाची आहे.
पक्षांच्या मुद्द्यात हवा तर खूप आहे पण ताकद मात्र शून्य. कारण शिस्तीशिवाय यशाच्या गप्पा मारणं म्हणजे कोरड्या विहिरीत पोहायला शिकण्यासारखं आहे. इतिहास वाचून पहा, जगावर त्यांनीच नाव कोरलं ज्यांनी स्वतःला शिस्तीच्या पट्टीत भाजून काढलं. तुम्ही आळशी लोकांना फक्त इतिहास वाचता येतो, घडवता येत नाही. तुम्ही कितीही सांगा की शिस्त नको, पण शिस्तीचा फटका शिस्तीचा फटका भेटल्याशिवाय प्रगतीचा मार्ग सापडत नाही. शिस्त म्हणजे बंधन की स्वतःवर नियंत्रण, हे त्यांचं म्हणणं आहे. सर्वांनी इकडे 3 इडियट्स पिक्चर तर पाहिलीच असेल. तिकडे जे हॉस्टेल आहे तिचे प्रिन्सिपल व्हायरस यांनी तिच्या स्टुडंट्सवर किती शिस्त ठेवली होती, बंधन ठेवली होती. त्यामुळे किती जणांनी तिकडे फाशी घेतली, कोणी सुसाईड केले. तर हे सगळे शिस्तीच्या अतिशिस्तीमुळे आणि त्यांच्यावर बंधन टाकण्यामुळे झाले. धन्यवाद. यानंतर साई खवले. नमस्कार, माझं नाव साई उमेश खवले. मी आता 7वी मध्ये शिकतो. आता भरपूर जण जीवनात यशासाठी शिस्त योग्य या बाजूने बोलले, परंतु मी अयोग्य या बाजूने बोलणार आहे. तर आता वैष्णवी तिवारीने म्हटलं की 3 इडियट्स मधलं तिने एक उदाहरण दिलं तर ते बरोबर आहे. कारण अतिशिस्तमुळे लोक फाशी घेतात. आता समजा एखाद्याला कोणी चॅलेंज दिलं की तू सकाळी 5 वाजता उठून व्यायाम करून दाखव, आणि त्याची जर शिस्त असेल की तू रोज 7 वाजता उठत असेल, तर त्याला सकाळी 5 वाजता उठण्यासाठी शिस्त नव्हे तर त्याची विचार क्षमता करावी लागेल की मला हे टार्गेट पूर्ण करायचं आहे, तर त्याच्यासाठी मला लवकर 5 वाजता उठावं लागेल. तर त्याच्यासाठी त्याला फक्त शिस्तच नाही तर त्याची विचार क्षमता सुद्धा त्याच्या विचार क्षमतेचा सुद्धा वापर करावा लागेल. आणि फक्त यशासाठी आपल्या जीवनात शिस्तच नव्हे तर चिकाटी, मेहनत आणि भरपूर श्रम सुद्धा करावे लागतात. म्हणून माझी बाजू अशी आहे की जीवनात यशासाठी शिस्त अयोग्य आहे. धन्यवाद. आता जो वैष्णवी दिदीने म्हटले 3 इडियट्स पिक्चर मध्ये त्या व्हायरसने अतिशिस्त विद्यार्थ्यांवर केली. पण मला एक गोष्ट त्यांना सांगायची आहे की तो पिक्चर जेव्हा बनला तेव्हा तो पिक्चर शिस्तीनेच बनला. म्हणून त्यामध्ये अतिशिस्त आहे. आणि जो त्यामधला हिरो होता, आता त्यांनी अतिशिस्त केली, पण मी तेच म्हणतो अतिशिस्त करायची नाही. जेवढी कामात आपल्याला शिस्त आहे तेवढीच करायची. धन्यवाद. आता आपली वादविवाद स्पर्धा 10:30ला लागली, तर ही सुद्धा एक शिस्तच होती. जर सगळे स्पर्धक 10:30ला आले नसते तर ते या वादविवाद स्पर्धेमध्ये उभे राहून इथे बोलू शकले नसते. आणि जे वैष्णवीने म्हटलं की ते 3 इडियट्स पिक्चर मधलं हे सगळं काल्पनिक आहे. आणि धन्यवाद. आता आपल्याला सायली दीदीने सांगितले की 10:30 वाजताच आपला हा कार्यक्रम लागला. पण 10:30 वाजता कसा लागला? मीच तर शाळेत 10:30 वाजून 10 मिनिटांनी पोहोचली. तर दीदी तूच सांग, हा कार्यक्रम 10:30ला कसा लागला असेल? आजच्या स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या जगात लवचिकता म्हणजेच फ्लेक्सिबिलिटी ही खूप महत्त्वाची आहे. आता आपल्याला नुकताच 3 इडियट्स पिक्चरचं उदाहरण दिलं, तर यामध्ये हा पिक्चर त्यांनी का बरं काढला? कारण त्यांनाही हेच सांगायचं होतं की अतिशिस्त महत्त्वाची नाही. धन्यवाद.
शिस्त पाळली तरच आपण टिकू, नाहीतर या आयुष्याच्या अफाट गर्दीत आपण फक्त एक अस्तित्वहीन चेहरा बनून राहू. नदीला दोन काठा असतात म्हणून तिला नदी म्हणतात, नाहीतर तिला पूर म्हणतात, जो फक्त नुकसान करतो. तसंच ज्या माणसाच्या आयुष्यात शिस्त नाही, तो आयुष्याच्या पुरात वाहून जातो. शेवटी जाता जाता इतकंच म्हणावं असं वाटतं की शिस्त म्हणजे केवळ कडक नियम नव्हे, तर ते एक सुसंस्कारित वर्तन आहे. शिस्त ही जीवनाला आकार देणारी अशी एक कला आहे, ज्यामुळे माणसाचे विचार आणि कृती इतकी मोहक होते की एकदा का शिस्त अंगी बांधली की माणसाचं मन आणि त्याचं यश इतकं सुंदर दिसू लागतं की पाहणाऱ्यांचे डोळे केवळ पाहतच राहतात. धन्यवाद. आता श्रावणी निकमने म्हटले की ती स्वतः 10:30 वाजून 10 मिनिटांना आली. तर ते सर्व तिच्यावर डिपेंड होतं. ती जर वेळेवर आली असती तर आपला कार्यक्रम वेळेवर चालू झाला असता. आता तू म्हटलं की 10:30 वाजून 10 मिनिटांना आली, ते सगळं बाकीच्यावर डिपेंड आहे. आता बाकीचे जर लवकर आले असते तर आपला कार्यक्रम लवकर सुरू झाला असता. तुम्ही म्हणून शिस्त पाळली नाही, तुम्ही अतिशिस्त केली म्हणून. धन्यवाद. मित्रांनो, आज अरमान खान शेवटचं मत असेल हे. आता हे अजंडानं म्हटलं काय हे वेदानं आले म्हणून हे कार्यक्रम वेदान सुरू झाला, पण हे दादा 9:45 वेदान आले म्हणून ते वेदान सुरू झालं. गुंजन मेश्रामने सांगितलं की शिस्त पालन खूप महत्वाचं आहे, पण तू सांग, तू शिस्तीचं पालन करते का? तू किती वाजता उठतो? रोज 6 वाजता उठते का? 6 वाजून 5 मिनिटांना नाही उठत? आता मी तर तिथं पाहायला आली नाही म्हणून मला माहित नाही, पण तुझ्या मम्मीला विचारायला लागेल. थँक्यू. आता श्रावणी निकमनं म्हटली ती किती वाजता उठते, पण तिला मला एक गोष्ट विचारायची आहे. तुला स्वयंसेवकचा बॅच भेटलाही असता तर तू सगळ्यांना काय शिकवलं असतं? शिस्त पाळा, बोलू नका, काही करू नका, शिस्त पाळा. पण तू स्वतः शिस्त पाळून राहिली, बाकीच्याही कशी सांगशील की शिस्त पाळा? बाकीच्याला तू विचार राहिली किती वाजता उठतं, पण तू स्वतः किती वाजता उठतं? धन्यवाद. ठीक आहे. आता डिबेटला वेगळं स्वरूप आलंय, पर्सनल अटॅक सुरू झाले आणि त्याला वेगळं स्वरूप आलं. चांगली गोष्ट आहे, पण आता तू असं म्हणलं, तू तसं केलं, छान झालं, व्हेरी गुड. आपण इथे थांबूया. सन्माननीय परीक्षक, उपस्थित श्रोत्यांनो, आजच्या वादविवाद स्पर्धेचा विषय होता की जीवनात शिस्त योग्य, यशासाठी जीवनात शिस्त योग्य की अयोग्य, या दोन्ही बाजूंनी तर्कसंगत मांडणी करण्यात आली आहे. उदाहरणे, अनुभव आणि विचार यांच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपली मते समर्थपणे मांडली. यामुळे शिस्त आणि यश यातील नात्याबाबत विविध दृष्टिकोन आपल्या समोर आलेले आहेत. हा विचार मंथनाचा प्रवास अत्यंत फलदायी ठरला आहे. आता आपण सर्वजण परीक्षकांच्या सूक्ष्म निर्णयासाठी सुसज्ज होऊया. आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले श्री सचिनजी काळे सर यांना विनंती करतो की आपले मत मांडावे आणि सोबतच आपला जो काही निकाल असेल त्यांनी जाहीर करावा. आदरणीय सरांना विनंती. हा वाद केवळ जिंकण्याचा नसून विचार समृद्ध करण्याचा आहे. आता आपण निर्णयाच्या सूक्ष्म निर्णयाकडे वळत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकाच बाजूच्या विविध पैलूंवर चर्चा केलेली आहे. म्हणजे एकाच विषयाच्या, म्हणजे जशी एका नाण्याची दोन बाजू असतात तशा प्रकारच्या दोन बाजूंवर आपल्या विद्यार्थी मित्रांनी, तुमच्याच मित्रांनी एकमेकांवर किंवा एकमेकांच्या विचाराला प्रकर्षाने पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन्ही बाजूंचे मुद्दे अत्यंत विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्ण मांडले गेलेले आहेत.
योग्य आणि अयोग्य दोन्ही बाजूनी आपापल्या भूमिका ठोस असा आधार दिलेला आहे. इवन सरांनी जसं म्हटलेलं आहे की पर्सनल अटॅक पण सुरुवात झालेली आहे. म्हणजे म्हणूनच तुम्हाला हे एक व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी सरांनी किंवा आपल्या शाळेच्या सर्व शिक्षक कर्मचारी वृंदांनी आवर्जून तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सोबतच सर्व पालक वर्गांना म्हणजे एक सूचना आहे आणि तुम्हाला पत्रिका पोहोचलेल्या असतील. तुमच्यासाठी सुद्धा अशाच वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन एक क्षण आनंदाचा याचंही आम्ही आयोजन केलेलं आहे. कृपया सर्वांनी जे कोणी शिक्षक किंवा आपले पाल्य असतील त्याच्या वर्ग शिक्षकांकडे किंवा स्टेजच्या डाव्या बाजूला आपल्याकडे सोय आहे तर तिथे स्वतःची नावे द्यावी. वादविवाद असेल, मत मांडणे असेल, कोणत्याही स्पर्धेमध्ये किंवा आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी पालकांसाठी सुद्धा आम्ही व्यासपीठ मोकळं केलेलं आहे, खुलं केलेलं आहे. आता नाही तर कधीच तुम्हाला कुठे संधी भेटणार नाही. तुमच्या विद्यार्थी दशेमध्ये जे क्षण तुम्हाला जगता आले नाहीत ते तुम्ही इथे जगू शकता. तर मी पालकांना पुन्हा एकदा विनंती करतो, शाळेचे माननीय आदरणीय मुख्याध्यापक सर, इतर कर्मचारी वृंद यांच्या वतीने मी तुम्हाला अशी विनंती करतो की सर्वांनी पुरेपूर सहभाग घ्यावा. मागच्या वर्षीचा कार्यक्रम खूप यशस्वी आणि शेवटी पुरेपूर असं सरांना मी विनंती करतो आणि निर्णय आता आपल्याला त्यांच्याकडून भेटणार आहे. याच्यामध्ये 3 विद्यार्थी असे आहेत की त्यांना इक्वल मार्क्स पडलेले आहेत. मी विनंती करेल या तिघांनी पण इथे वर यायचं आहे. वैष्णवी तिवारी स्टँडर्ड 8 कम फॉरवर्ड. त्याच्यानंतर आर्यन ब्राह्मणे स्टँडर्ड 7, गुंजन मेश्राम स्टँडर्ड क्लॅप्स होऊन जाऊ दे सर. यांच्या शाळा बघा अजून निकाल आला नाही आहे. तर या तिघांमध्ये असं बाजूला आहे थोडं, तुम्ही मला झाकून दिलं, हे पण दिसलं पाहिजे ना. तर या तिघांमध्ये टाय झाला. तर टाय मध्ये आपण यांना एक चान्स देऊ. यू विल गेट ओनली 1 मिनिट. तुम्हाला 1 मिनिट मिळेल. तुमची जी काही बाजू असेल तुम्हाला ती बाजू 1 मिनिटात पुन्हा मांडायची आहे आणि तुम्ही त्या 1 मिनिटात तुमच्या विरोधकाचे मुद्दे पण खोडू शकता आणि त्या 1 मिनिटात तुमच्यामधून कोणीतरी ठरेल. ठीक आहे, ॲग्री? ओके. तर फर्स्ट चान्स आपण देऊ आर्यन ब्राह्मणेला. आपण फर्स्ट चान्स देऊ. युअर टाइम स्टार्ट नाव. यू हॅव 1 मिनिट. हॅलो, माय नेम इज आर्यन गोपाळराव ब्राह्मणे. आता सर्वांनी म्हटले की हर वेळेस शिस्तच महत्त्वाची राहत नाही. तर मी पहिले सुद्धा सांगितलं होतं की शिस्त महत्त्वाची, फक्त शिस्तच महत्त्वाची नाही आहे. त्यामध्ये खूप गोष्टी येते. स्वतःवर नियंत्रण ठेवणे, स्वतःचा आत्मविश्वास, नियमांचे पालन करणे, सर्व त्यामध्ये गोष्टी येते. फक्त शिस्तच येत नाही, पण शिस्त त्यामधला एक महत्त्वाचा घटक आहे. तर आपले सर्व कार्यक्रम होऊन राहिले हे याचा मागचा उद्देश म्हणजे हे आपण सर्व शिस्त पाळून राहिलो म्हणूनच यशस्वीरित्या होऊन राहिले. आता मागच्या वर्षीच्या सरांनी सुद्धा म्हटलं की आपला मागच्या वर्षीचा कार्यक्रम यशस्वी गेला होता. तो फक्त शिस्तीमुळे गेला होता. आणि शिस्त ही आपल्याला फक्त शिस्त आपण जर पाळली तर आपल्याला यशस्वी होणं. आपण जर शिस्त पाळली तर आपण आपल्याला टाइम फिनिश. टाळ्या तरी घ्यायला जोरदार. व्हेरी गुड. समुद्राला मर्यादा असते म्हणून त्याला रत्नाकर असे म्हणतात आणि माणसाला शिस्तीची मर्यादा असते म्हणून त्याला यशवंत असे म्हणतात. शिस्त ही जरी कडू वाटली तरी तिचं फळ मात्र कायम गोड असतं. धन्यवाद. आजकाल एज्युकेशनसाठी सुद्धा आपल्याला काहीच बंधन नाही आहे आणि सगळं मोफत शिक्षण सुद्धा भेटत आहे. आणि जसं आपल्या भारत देशमध्ये किती शिस्त पाळली जाते तरी जपान आणि रशिया हे जगात सर्व सुप्रसिद्ध देश आहे. कारण तिकडे खूप सारे सुविधा उपलब्ध आहे आणि तिकडच्या लेकरांना खूप फ्रीडम सुद्धा भेटते आणि त्यांच्यावर शिस्तीचं बंधन टाकले जात नाही. आणि आताच
बसू शकता जागेवर. जी वादविवाद स्पर्धा आली होती त्यात सुद्धा आता निर्णय तयार होत आहे. मी काही नावं वाचतो, त्या विद्यार्थ्यांनी पटपट स्टेजवर यायचं आहे. साहिल पाटील, वैष्णवी तिवारी, आर्यन ब्राह्मणे, आमीन खान, गुंजन मेश्राम, शर्मिला कडू, डिंपल धरमठो, काजल चौरे, आरती गाठे, प्रेम टेंबे, पल्लवी देशमुख, तन्मय ठाकरे, श्रेयस नानोरकर, श्रावणी निकम, चैतन्य कोहळे, यश नरंगे, साहिल खवले. अजून कोणी उरलाय का त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं? पोहरकर. अजून कोणी असं आहे की ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं पण ते स्टेजवर नाही आहे? हॅलो हॅलो, या लेकरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण की स्टेजवर येऊन आपला मुद्दा मांडणं हे जेवढं सोपं तिथून दिसतं तुम्हाला तेवढं सोपं ते नाही आहे. त्याच्यासाठी स्टेज डेअरिंग लागतं. आणि ह्या वयात जर हे लेकरं स्टेजवर येऊन आपला मुद्दा मांडत असतील तर खरोखर त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. आपण सगळे बसू शकता. थँक्यू. आपल्या आपल्या जागेवर बसू शकता आपण. त्यांना जो मुद्दा दिला होता की शिस्त योग्य की अयोग्य, काही लेकरांनी अयोग्यता पण मुद्दा मांडला आणि चांगल्या रीतीने मांडला. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती की शिस्त कोणालाच आवडत नाही, हे की नाही? जेव्हा टीचर म्हणतात की हे तुम्हाला काम दिलंय, मला दुसरं काम मी चाललो आहे, शांत राहा, तर खरंच क्लास शांत राहतो का? नाही. आणि जेव्हा सर वापस येतात, कोण रडत होतं तर आपलं पहिलं रिएक्शन असतं सर. आणि सगळ्यांचे बोटं असेच असतात, त्याचं याच्याकडं याचं त्याच्याकडं, हे की नाही? तर शिस्त लहान लेकरांना काही जास्त प्रिय नाही आहे, हे की नाही? शिस्त आवश्यक आहे. ठीक आहे, तुमचा जास्त वेळ न घेता आम्ही नंबर डिक्लेअर करू. याच्यामध्ये आपण फर्स्ट नंबर दिला आहे. ठीक आहे, सरांच्या परमिशननी आणि मॅडमच्या परमिशननी मी डिक्लेअर करतो. आर्यन ब्राह्मणे. सेकंड नंबर वैष्णवी तिवारी. कम फॉरवर्ड. देन थर्ड नंबर गुंजन मेश्राम. या तिन्ही लेकरांनी त्यांना जी संधी मिळाली होती त्यांनी खरोखर त्या संधीचं त्यांनी सदुपयोग केला. आता पुढचं संचलन मी सरांच्या हाती देतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आपला निकाल जाहीर झालेला आहे. विजयी स्पर्धक आपल्या पुढे आहेत, यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत जाऊ. आता मी माननीय आपले जे परीक्षक लाभलेले आहेत त्यांना विनंती करतो की या स्पर्धकांचं पुष्पक देऊन त्यांनी प्रोत्साहन वाढवावं, स्वागत करावं. सर्वांनी यायचं पुढे. आदरणीय मॅडम, जोरदार क्लॅप होऊ द्या. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शनाचा, जो सर्वांचा तुमचा आवडता आहे. यासाठी माझे शिक्षक वृंद, सहकारी मित्र पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. वेळ आली निरोपाची, स्नेहपूर्ण परतण्याची, आभार आहे निमित्त भक्त, साथ आहे जन्मोजन्मीची. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले
आपल्याला लाभलेले श्री सचिनजी काळे सर, सनराईज प्रायमरी स्कूल यांनी वेळातला वेळ काढून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याच्यामुळं त्यांची मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला दुसऱ्या परीक्षक लागलेल्या NTR कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका सौ बावणे मॅडम यांनी आपला वेळेतला वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्यामुळे त्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आणि वेळ नियंत्रक म्हणून लाभलेले श्री क्षीरसागर सर यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री पोहरकर सर यांनी या कार्यक्रमाला येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यामुळे त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धेमध्ये जे सहभागी विद्यार्थी होते त्यांनी या वेळेवर या कार्यक्रमाला येऊन आपले मुद्दे व्यवस्थितरित्या मांडले. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आम्ही लिस्ट पाहिली त्यामध्ये जीवनात यश मिळवण्यासाठी शिस्त महत्वाची या बाजूने सर्वात जास्त विद्यार्थी सहभागी होते. परंतु जीवनात यश प्राप्त करण्यासाठी शिस्त महत्वाची अयोग्य या बाजूने बोलणारे विद्यार्थी फार कमी होते. परंतु त्यांनी आपले मत कशा पद्धतीने मांडले त्यामुळं या दोन्ही बाजूनी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी सुट्टीचा दिवस असतानाही तुम्ही सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी सहभागी झाले. त्यामुळे तुमचेही मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून आपल्या पालकांचे व्यक्तिमत्वातले गुण ओळखण्यासाठी आणि आपला विद्यार्थी आपला पालक कशा पद्धतीने घडतो आहे, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित होत आहे हे पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व पालकांचे सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या सर्वांनी सहकार्य केले त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो. यानंतर स्पर्धा आहे फॅन्सी ड्रेसची. यानंतरची धुरा आदरणीय मॅडमने स्वीकारावी ही विनंती. आदरणीय अकोटकर मॅडम.